जय दुर्गा धामणे आणि दुसऱ्या बाजूने दीपेश शिले पण लाकिवली संघाचे जेही दोन खेळाडू असतील. आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि सचिन आपण देखील यायचंय. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे किताब आणि गौरव आपला केला जाईल. ज्या पद्धतीची कामगिरी पहिल्या षटकामध्ये केली अफलातून होती आणि त्याचमुळे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अर्थातच सचिन लाकिवली संघाचा. ऋतिक पागी आणि त्याच्या साथीनं आपण पाहू शकतो समीर कोल्हा आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि जितेन सालकर आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय, ज्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 चा खेळ तो अद्यावत केला जाईल. पहिलं षटक ते त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल आणि तोच गोलंदाज आपण पाहू शकतात अर्थातच जितेन सालकर आपल्याला पाहायला मिळतोय. सायकिंग यांकडे आपण पाहू शकतात निश्चितच ऋतिक पागी. आता इथनं कशा पद्धतीचा 3 षटकांचा खेळ कंप्लीट केला जाईल हे देखील पाहिजे. आजचा दिवस जर पाहिला तर तो अंतिम आहे आणि अंतिम दिवसामध्ये 5 मॅचेस सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतात. 5 मॅच त्या सकाळच्या सत्रामध्ये निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यामध्ये मॅच क्रमांक 2 चा खेळ देखील मात्र आपण पाहू शकतात. जितेन पहिला बॉल ऋतिकच्या माध्यमातून बॅट चेस लागली आहे. व्हेरी फर्स्ट बॉल तिकडे काय झालंय विकेटचं पतन होत आहे आणि बॅटर देखील बाद झालाय. मिस्टर ऋतिक बागी बॅक टू दी पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन इयर काढू बाद बॅटर आउट. देवेंद्र कांबडी आपण पाहू शकतात नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि जितेन मस्कर पहिल्याच बॉलवरती जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून केली गेली आहे. अफलातून कामगिरी ती मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते कारण ज्या पद्धतीची पहिल्या बॉलवरती ती सुरुवात झाली आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन ते केलं गेलं. आपटून टाकलेला चेंडू आहे सुरेख बॉल आपण पाहू शकतात तिकडे देखील कंप्लीट झाला अफलातून बॉल. कारण काय पद्धतीचा बॉल होता. एकंदरीत पहिला बॉल जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप टाकला. त्यानंतर आपण पाहतायत ना की हा बॉल जर पाहिला तर एक जबरदस्त वेगवान. यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आला. आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल जर पाहिला तर 1 बाउन्स 2 बाउन्स ते सीमा परिक्षेत्राच्या दिशेने जातोय आणि यस डेफिनेटली निघून जातोय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर रिजन मध्ये सीमा रेषा पार चौकार 4. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. यावेळी समोरच्या दिशेने बुडवू लागला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि चुकी करणार नाहीये. इथे आता दुसरा धक्का बसतोय. 4 या धावसंख्या होती. 4 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 4 ला 2. चार धाबा फलकावरती जोडल्या. 4 चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि 2 विकेट इकडे प्राप्त झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि P1च्या षटकामध्ये तुम्हाला मोबदला असतोय. P1च्या षटकामध्ये ते बेनिफिट असतं. तुम्ही प्रत्येक बॉलला सीमा परिक्षेत्राच्या बाहेर फेकून देण्यासाठी
यावेळेस बॅट शेष लागली आहे, तिकडे विकेटचं पतन होण्याची दाट शक्यता आहे, परंतु यस डेफिनेटली झेल धरतीला दान केला जातोय. आता इथनं आपण पाहू शकतायत ना की एका षटकाचा खेळ तो अद्यापच झालाय आणि धावसंख्या फलकावरती 6-2. बाराही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. माफ करा 18 धावा. यावेळेस आपण पाहता येत ना की समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस एक धाव सिंगल अर्जित झाली, दुसऱ्या धावेसाठी वेगाने आले आणि तब्बली आपण पाहू शकतायत 2 धावेचा कॉल तो झालाय कंप्लीट. यावेळेस वैकवान बॉल तेच तरारा तिकडे देखील बॅटर बीट झाले गेले, बॅटर इथे होते आउट बाद. आता नवीन बॅटर तो मैदानाच्या आत दाखल झाला, अर्थातच अजय दाखल झाला आणि त्याच्या साथीनं आपण पाहू शकतायत स्वराज. मागे आपण पाहतायत 2 बॅटर आपण पाहू शकतायत दाखल झाले, सूरज आहे आणि त्याच्या साथीनं अजय.
धावसंख्या फलकावरती पाहतात 20 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 1.4 चेंडूंचा खेळ तो अद्यापच झालाय. यावेळेस बॅटची एच लागून जर पाहायला गेलं तर यष्टांचा वेध देखील घेतलाय. तिकडे बॅटर बाद झालेत. विकेटचं बदल 5व्या बॉलवरती लगातारचा हा येतोय 5वा धक्का. बॅटर बाद आउट. तो भन्नाट होता परंतु धावसंख्या 20 या आकड्यावरती स्थिर आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसला गेला. आता तिसरा देखील आला गेलाय. लगातारचे 3 विकेट. इथे हॅट्रिक साजरी केली जाते. अर्थातच नितीनच्या माध्यमातून जबरदस्त स्पेल इथे कंप्लीट झालाय. 2 षटकांचा खेळ तो अद्यापच झालाय. आणि धावसंख्या 20ला 4 ही पोहोचली गेली आहे. वीस धावा फलकाप्रती जोडल्या. 2 षटकांचा खेळ तो अद्यापच झाला आणि जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो. जबरदस्त आक्रमण. यावेळेस अजून एक चांगला बॉल. ही लेन सुरेख आहे. अफलातून लेन आहे आणि त्यावरती बॅटर बीट झाले गेले. इथनं या पद्धतीच्या धावा झाल्या तर धावांचा वेग यावेळेस आपण पाहू शकतात ना की सुरेख बॉल आहे. हा अफलातून बॉल आहे. एकंदरीत पहिल्या बॉलवरती चौकार आला. तदनंतर 2 चेंडूवरती सुरेख पद्धतीची कामगिरी रोशन बुरबुराच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून एक आपण पाहू शकतो 4थ्या बॉलवरती हा व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलच्या मदतीने पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 24 या आकड्यावरती 25 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 25 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचल्या गेल्यात. धावसंख्याचा आलेख 25ला 5 आहे परंतु 3 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला गेलाय. यावेळेस समोरच्या दिशेने बुडवला गेलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत तिकडे. बॉल निघून गेला सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. इथे आलाय मॅचचा हा दर्जेदार ओव्हर दी कव्हरचा हा चौकार 4.
वेगवान बॉल आहे रोशनच्या माध्यमातून अफलातून बॉल कन्वर्ट झाला गेलाय. 5 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला गेलाय आणि 29 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ 29. यावेळेस शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाब्याचा कॉल तो अर्जित केला. दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने आलेत. हातामध्ये चेंडू ठेवणं कुठेतरी अंगलट ठरलं गेलंय आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात ना की 2 धाब्याचा कॉल तो कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 3चा खेळ अर्थातच पूर्वार्धाचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि धावसंख्येचा आलेख 31 31 या आकड्यावरती पोहोचला गेलाय. आता जिंकण्यासाठी इथनं जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 32 धाब्याची गरज आहे. अर्थातच प्रतिषटकामध्ये तुम्हाला जर पाहिलं ना तर जिंकण्यासाठी 10.78 ची सरासरी ती मेंटेन करावी लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया 2 संघांना ऑफिशियल पहिला पुकार. चला टॉस साठी यायचंय आदिना स्पोर्ट तेलिवडेपाडा आणि रायझिंग स्टार भुशे संघ. आपण यायचंय टॉस साठी. आदिना स्पोर्ट तेलिवडेपाडा आणि रायझिंग स्टार भुशे संघ आपण यायचंय कारण मॅच क्रमांक 3चा खेळ तो आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. त्याचमध्ये आपण पाहू शकतात की चौथी मॅच ती होणार आहे आजच्या दिवसामध्ये. आपण पाहू शकतात ना की आईगावदेवी खोनपाडा संघ देखील दुसऱ्या फेरीकरिता दाखल झाला गेलाय आणि आदिना स्पोर्ट तेलिवडेपाडा रायझिंग स्टार भुशे संघाचे कॅप्टन आपला संघ उपस्थित असेल तर आपण यायचंय. आपण टॉस करतोय. दोन्ही संघाने आल्यानंतर इथे रिपोर्टिंग करून घ्यायची. आम्ही पोहोचलोय असं सांगायचंय आणि आपण लगेच त्या मॅचला सुरुवात करणार आहोत. जे अटॅक तो सुरेख मॅच शकलातून पद्धतीची पाहायला मिळते. आपण पाहत आहेत की एक चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. एक ही धावसंख्या 2 ही धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेस इनफिल्डच्या वरून फोर्स केला बॉलला बॅकवर्ड स्पेल एकच्या रिझन चांगला बॉल आहे. डॉट चेंडू येतोय आणि डॉट चेंडूच्या चांगला बॉल आहे. डॉट चेंडू येतोय आणि डॉट चेंडूच्या साहाय्याने आपण पाहू शकतात धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. अर्थात 4 आकड्यावरती विशारावती आणि त्याच्यात साथीनं पाहू शकतात. पंचाच्या भूमिकेत आपण पाहू शकतात सचिन अंधेर. आपण पाहू शकतात पंचाच्या भूमिकेत सातत्याने 5 दिवसांमध्ये सुरेख पद्धतीची कामगिरी या 2 पंचाच्या माध्यमातून झाली आहे. समोरच्या दिशेने बुडबला आता बंद अवस्थेत बॉल गॅदर झालाय. निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आला या मॅचचा हा पहिला या दुसऱ्या इनिंगचा चौकार 4.
4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय फटका, इकडे फसलाय जरूर आणि तिकडे घडतंय काय, विकेटचं पतन होता होता राहिलंय. यावेळेस चुकी झाली आणि डोक्यावरती हात दिले आहेत. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीही अर्थ नसतोय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा अर्जित झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहू शकतात तो फलकावरती 10 आकड्यावरती पाहायला मिळतोय. 10 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतात, आपण पाहतायत पोहोचली गेली आहे. आता इथनं शेवटचा बॉल आहे. 10 ही धावसंख्या एकंदरीत चांगल्या पद्धतीची म्हणली जाईल. यावेळेस चेंडू हवेमध्ये, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही आहे आणि त्याचमुळे तिकडे देखील चूक झाली आहे. सातत्याने चुका होत आहेत आणि या चुका घटित होत असताना संघाला भुगतान ते करावं लागेल, कारण धावसंख्या कमी आणि कमी धावसंख्येला डिपेंड करत असताना आपण पाहू शकतात फलकावरती धावा जोडल्यात. एका षटकाचा खेळ तो अद्यावत झालाय आणि धावसंख्येचा आलेख पोचला गेलाय 11 या अंकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ तो कंप्लीट झालाय आणि 11-0. रायझिंग स्टार बुलशेत संघाचा एक प्रतिनिधी पुढे यायचा आहे. रायझिंग स्टार बुलशेत संघ आपला एक प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे आणि तदनंतर आपण पाहू शकतात आदिनास्फोट तेलिवडेपाडा. अकरा धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि एक षटकाचा खेळ तो अद्यावत झाला गेला. अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर नीड रन रेट आपण पाहू शकतात तो 21 आहे. अर्थातच 2 षटकांमध्ये प्रतिषेधक जर पाहिलं तर एकंदरीत 10.50 ची सरासरी ती मेंटेन करावी लागेल. अर्थातच आपण पाहू शकतो प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10 ते 11 धावा त्या एक्झिक्यूट करणं ती गरजेची गोष्ट आहे आणि त्या विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतात. इथनं जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 साठी आपण पाहतायत ना समीर कोल्हा हा गोलंदाजाला सज्ज केलं गेलंय आणि समीरच्या माध्यमातून 6 चेंडूची जबाबदारी. इथनं हे षटक योग्यतेने पार पाडलं ना तर या मॅच मध्ये रंगत ट्विस्ट अति येऊ शकते आणि बिग बॉस मराठीमध्ये ट्विस्ट शब्दाला किती महत्व होता हे आपण मागच्या सीझन मध्ये पाहिलंच आणि क्रिकेटमध्ये ट्विस्ट शब्दाला देखील खूप महत्व आहे. समोरच्या दिशेने बुडवला गेलाय इंटू दी कॅपने खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन बॉल थेट गेलाय प्रणांगणाच्या बाहेर. चौकार येतोय 4. पंधरा धावसंख्या फलकावरती जोडली गेली आणि एक चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला गेलाय. बॉलिंग मार्क वरती समीरच्या पहिल्या बॉल वरती हा चौकार आलाय. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. फटका फसलाय जरूर परंतु एक सिंगल दाबेचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि सिंगल दाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 16 आकड्यावरती. रायझिंग स्टार बुलशेत संघाचा कॅप्टन आणि आदिनास्फोट तेलिवडे संघाचे कॅप्टन आपण तेलिवडेपाडा संघाचे कॅप्टन आपण यायचंय. समोरच्या घराकडे ती बाईक पार्क केली आहे. जो पत्र्याचा घर आहे तिकडे ती बाईकचा जो मिरर येतो ना तो रिफ्लेक्ट करतोय. आपण पाहू शकतात तिचा डिस्क आहे ना तो तिकडे रिफ्लेक्ट करतोय कॅमेऱ्याच्या समोर. आपण काढायची समोरच्या बाजूने रिक्षाकडे जे प्रेक्षक आहेत ना त्यांनी जी समोर गाडी आहे इकडे समोरचा घर आहे ब्लॅक कलरची जी बाईक आहे ती दुसऱ्या जागेवरती पार्क करायची, कारण तिचा जो डिस्क आहे ना तो थोडासा रिफ्लेक्ट करतोय. 2 चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि धावसंख्या फलकावरती 16 आकड्यावरती पोहोचले गेले. जरूर इथनं आपण पाहतायत ना की अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला ना तर तो 9.60 आहे आणि करंट रन रेट इथनं जर पाहिला तर तो 12च्या सरासरीने मैदानाच्या मध्ये चालू आहे. अर्थातच ज्या पद्धतीची बॅटिंग चालू आहे ना त्या पद्धतीने विजय संपादन सहजतेने करू शकतात. यावेळेस अजून एक चांगला बॉल रेप तेच तरार होता. रफ्तार जर पाहिली तर ती वेगवान होती आणि त्याचमुळे तिकडे बॅटर बीट झाले गेलेत. 16 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली आहे आणि 3 चेंडूंचा खेळ
तो अद्यावत झालाय. यावेळेस अजून एक चांगला बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी. हा कमबॅक आहे आणि क्रिकेटमध्ये कमबॅक शब्दाला खूप महत्व दिले जाते आणि कमबॅक ही क्रिकेटची नाही तर आता जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट तो 12 ला गेला. ज्यावेळी करंट रन रेट जो आवश्यकतेत 12 होता आता रिक्वायर्ड 12 ला गेलाय. यावेळेस अजून एक चांगला बॉल. काय जबरदस्त क्रिकेट. आणि इथे जर पाहिलं तर आत्महत्या देखील केली जाते. विकेटचं पतन झालंय. बॅटर बाद होतोय. 5व्या बॉलवरती हा बसतोय धक्का. क्रमांक 1 बॅटर बाद आउट. पाच चेंडू जखला अद्यावत झालाय. धावसंख्या 16 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता इथनं 13.71च्या सरासरी धावा तुम्ही एक्झिक्यूट करावे लागतील. शेवटचा बॉल आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहू शकतात ना की अर्थातच 16 धावेची गरज आहे. जितेन सालकर आपण पाहू शकतात बॅटर दाखल झालाय. त्यामुळे सॉफ्ट हँडने खेळलाय. एक सिंगल धावेसाठी बॉलला एक्झिक्यूट केले गेले आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव. आता इथनं उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पुढे जाऊ नका ऐकत राहा. आई गावदी बलकडे आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 महासंग्राम अंतिम दिवस अंतिम मॅच. रायझिंग स्टार भुषेत आणि आदिनाथ स्पोर्ट टेलिवडी संघाचा कॅप्टन. भुषेत संघ आपला एक प्रतिनिधी ते पाठवायचा आहे आणि आदिनाथ स्पोर्ट टेलिवडी पाडा. दोन षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 17 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 6 मध्ये 15 धावेची गरज आहे. मॅच बनली आहे. मॅच इथे बनवली गेली आहे. धावा जर वाटतात पूरक परंतु पुषक आहेत परंतु त्या बनवणं या विकेटवरती थोडंसं कठीण आहे. मातीची विकेट आहे आणि मातीच्या विकेटवरती गोलंदाजांना मदत ती सातत्याने मिळत असते. यावेळेस बॅटच्या रिच मध्ये आला तर बॉल आतमध्ये थांबणार नाहीये. हा कडक स्ट्रोक आहे आणि बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. जिथे सालकरच्या बॅटमधून आलाय हा दमदार स्ट्रोक. 6 दोन षटकाचा खेळ अद्यावत झालाय. धावसंख्या 23 आकड्यावरती पोहोचली गेली आणि षटकाराने मॅचचं चित्र थोडंसं वेगळं आणि बदललं गेलं इथे. कारण ज्या पद्धतीचा फटका एक्झिक्यूट केला होता बॉलला सरळ फेकून दिलं गेलं सीमारेषा पार. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस आपण पाहू शकतात. 1 बाउन्सने 2 बाउन्सने बॉलला फील्ड केलं गेलं आणि तदनंतर आपण पाहू शकतात
ऑल रिटर्न 2 धाबेचा कॉल झालाय परिपूर्ण आणि 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 25 आकड्यावरती पोहोचल्या गेल्यात. चार चेंडू आणि 7 धाबेची गरज आहे आणि ज्या पद्धतीची बॅटिंग होऊ शकते जितीन सालकरच्या माध्यमातून झाली आहे. एक षटकार आणि ठोकलाय दुसऱ्या बॉलवरती डबल धाबा त्या एक्झिक्यूट केला. सिंगल डबलला प्राधान्य मोठ्या स्ट्रोक नंतर दिलं जातं. हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि त्याचमुळे पाहू शकतात यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आला. आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल निघून गेला सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. इथे आलाय जतीनच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक. येतोय चौकार 4. तीन चेंडू आणि 3 धाबेची गरज आहे. अर्थातच धावसंख्या 29 आकड्यावरती पोहोचली गेली. 32 धाबेची गरज होती आणि 3 मध्ये 3 आणल्या गेल्यात आणि त्याच पूर्णपणे श्रेय जर राहिलं तर जतीन या बॅटरला जाते. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याने पेश केली आहे. यावेळेस बॅटची यश लागली. 1 धाबेसाठी वेगाने आली. दुसरी धाव घेतली जाईल का? दुसऱ्या धाबेसाठी गेलेत आणि दुसरी धाव देखील तिकडे कंप्लीट झाली आहे. स्कोर इज लेबल नाव 2 धाबेने धावफलकात वाढ झाली आणि धावसंख्या 31 आकड्यावरती पोहोचली गेली. आता 2 चेंडू आणि 1 धाबेची गरज आणि कालच्या दिवसामध्ये देखील अशाच पद्धतीची एक मॅच झाली होती. त्यामध्ये 2 चेंडू मध्ये 1 धाबेची गरज असताना तिकडे तो चेंडू जर पाहिला तर डॉट केला. त्यानंतर सेकंड चेंडू देखील डॉट केला गेला. पुनश्च एकदा आपण पाहू शकतात यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आलाय. फ्लातून होता आणि त्याच मुले बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय लॉंग लेगच्या रिझन मध्ये. हा कडक स्ट्रोक षटकार 6.